सर्वांचंच या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या मॅचमध्ये कॉमेंट्री बॉक्समधून पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित कॉमेंटेटर अर्थातच निलेश मर्डेकर सर यांचा आवाज आपण ऐकला. दुसऱ्या मॅचकडे वळतोय जिथे VKC11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर ईशान्य पॅकर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. पहिल्या षटकामध्ये जगन्नाथ मांढरे जे मांढरदेवी सोमेश्वरवाडी गावचे खेळाडू आहेत ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला जोर गावचा हा सुपरस्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. यावेळेस कव्हर्सला खेळलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला राहिला, विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट जोर गावचा केतन इथे बाद होताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली परंतु अगदी मोठे फटके खेळण्याचा मोह त्यांना थांबवता आलेला नाहीये आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. कौतुक करावं तेवढं कमी असेल या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेचं. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महर्षी कॉलेज या ग्राउंडवरती ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वाईमधली ही एक मोठी क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने वाईकरांसाठी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन होतंय. बॅटिंग करताना आपण पाहतोय ईशान्य पॅकर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. केतन बाद झालाय. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकारतानी ठोकला आणि त्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अमित वाडकर मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. बॅटची कडा, आणखी एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इनसाइड एज, विकेट किपरनी कोणती चुकी केली नाही आणि इथे अमित वाडकर बाद होताना पाहायला मिळत आहेत. ईशान्य पॅकर्स या टीमचा 12th मॅन आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नाहीये, त्यामुळे त्यांना 5 धावांनी पॅनलाइज केलं जात आहे. ईशान्य पॅकर्स टीम आपला 12th मॅन आलेला नाहीये, 5 धावांनी तुम्हाला पॅनलाइज केलं जात आहे. पहिलं सत्र ज्या ठिकाणी संपेल तशा त्या 5 धावा त्या ठिकाणी ऍड केल्या जातील. यस, शेवटी आपण मायनस करूया. जसं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होईल थोडीशी दयनीय अवस्था टीमची पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ईशान्य पॅकर्सनी सुरुवात केली, जोरगाव सूचनांचं तुम्हाला त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बोर्डमध्ये जोडली जाते. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. जगन्नाथ मांढरे खूप चांगली बॉलिंग, 7 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा पर्व क्रमांक 1 ची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे सर्व मान्यवर, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज आपण जर पाहिलं मुंबईवरून खास खेळाडू आज या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात, त्यांचं देखील सर्वांचं स्वागत आहे. त्याचबरोबर वाईतील स्थानिक खेळाडू, वाई तालुक्यातील, हे देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक चांगली क्रिकेट लीग स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 350 पेक्षा जास्त खेळाडू खऱ्या अर्थाने ऑप्शनमध्ये समाविष्ट झाले आणि त्यानंतर बोली प्रक्रियेमधून 16 संघांनी घेतलेल्या खेळाडूंमध्ये होणारी ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आयुष येतोय. गोलंदाजी मार्कवरती जो बुमरा नावाने प्रसिद्ध आहे, सोमेश्वरवाडी गावचा खेळाडू. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहिलं तर वैभव आता स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय. खूप सुंदर मैदान आहे. अगदी डोळ्यात भरून ठेवावं असं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा फोडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आणि तिथून बॉलनी उसळी घेतली होती. चांगली गोलंदाजी आयुषची. बुमरा या नावाने स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून संपूर्ण वाई तालुक्यामध्ये फेमस असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल
यावेळेस पाठीमागे गेले, पुलचा फटका सजवायचा होता, स्टिकर एंडला बॉल लागलाय त्या ठिकाणी, पाठीमागे एक डिक्लेअरसाठी त्या ठिकाणी बॉल जाताना पाहायला मिळतोय. अनेक क्रिकेट लीग स्पर्धा आपण संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पाहत असतो, परंतु या स्पर्धेने खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं मन वेधून घेतलंय, चर्चेत आहेत आणि त्यामध्ये विद्यानिकेतन प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लेग साईडला पंच केलाय, पुन्हा एकदा हा बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये सरांनी सांगितलंय 2 धावा मिळतील. 1 ओव्हर पॉवर प्लेचं षटक आहे, त्यानंतर 4 षटकं तुम्हाला खुली आहेत. आपण जर संपूर्ण मैदान पाहिलं, त्याचं डायमेन्शन पाहिलं तर अगदी 70% मैदान आपल्याला यूज करायला मिळतंय. पाठीमागे 30% मैदान पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपामध्ये धावा आहेत, परंतु पहिली मॅच काय रंगली. शुभम मालुसरेचं कौतुक करावं लागेल. अर्जुन गोळे यांची बॅटिंग चांगली राहिली, परंतु ती मॅच त्यांना फिनिश करता आलेली नाहीये, हे देखील महत्वाचं राहिलं त्या मॅचमध्ये. आयुष निघालाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचलाय, संपर्क झाला बॅट आणि बॉलचा, तिथे मात्र आणखी एका विकेटचं पतन होत आहे. बुमरा, आयुषला मिळालेली विकेट आपण पाहता खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. बॅटर वैभव मात्र स्वतःवरती नाराज आहेत. अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर जाताना आयकॉन खेळाडू वैभव पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर वाई तालुक्यातील यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दिग्विजय सिंह भाटी यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वाई तालुक्यातील यशस्वी उद्योजक दिग्विजय सिंह भाटी साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. कमालीची क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. संपूर्ण सातारा जिल्हा टायमिंगला उद्घाटन सोहळा, त्यानंतर मॅच सुरू झाली. पहिली मॅच अप्रतिम राहिली, शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला पुश केलं होतं. पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी खेळाडू आहेत. सिंगल मिळणार नाहीये त्या ठिकाणी. गोविधिकर गावचा हा खेळाडू आहे. लेदर क्रिकेट त्यांनी खेळले. त्याचा स्ट्रोक तुम्ही जर पाहिला असेल, स्टान्स त्याचा पाहिला असेल, अगदी मिडल ऑफ द बॅट केला होता, परंतु पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. आयुषचं कौतुक करावं लागेल. वाईचा बुमरा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. क्वालिटी गोलंदाजी मैदानावर तेवढं कमी आहे. घेतली विकेट, त्यानंतर डॉट आणि शेवटच्या बॉलवरती वेगळी ना तर केवळ 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स मिळवणारा सोमेश्वर वाडीचा सुपरस्टार गोलंदाज आयुष, तुझं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. पहा, वाई तालुक्यातील टॉप क्वालिटी बॅट्समन, टॉप क्वालिटी बॉलर, टॉप क्वालिटी फिल्डर तुम्हाला आज एकत्रित आणण्याचं काम कोणी केलंय तर विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेने केलंय. क्वालिटी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बोपर्डी गावचे उमेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती किरण आलेत. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफला आहेत. तोपर्यंत मात्र सिंगल घेताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 4 दिवस मेजवानी आणि ज्यांना सुट्ट्या आहेत त्यांना मी विनंती करतो की मैदानावरती या. आणि ज्यांचं ऑफिस आहे, ज्यांचा बिझनेस आहे, त्यांना मी सांगेन की स्पोर्ट ऑन या चॅनलवरती, क्रिक लाईव्ह या चॅनलवरती तुम्ही घर बसल्या स्पर्धा पाहू शकता. पुढचा बॉल यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. बॉल पर्यंत जाऊ शकलेले नाहीयेत, फुटवर्क नाहीये. आकडा अशुभ आहे, परंतु कोणत्या संघासाठी असेल हे सुद्धा पाहावं लागेल. आकडा अशुभ आहे, परंतु कोणत्या संघासाठी असेल हे सुद्धा पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी किरण यांची. 3 बॉलमध्ये केवळ 3 धावा त्यांनी खर्च करताना पण त्यांना पाहतोय. पसरणी गावचे खेळाडू आहेत किरण. बॅटिंगसाठी उमेश तयार होताना पाहायला मिळत आहेत. पुढे आले, पदल आली, त्याचा वापर केला, परंतु जितके पुढे आले त्यावेळेस गोलंदाजाने तितकीच आपली लाईन लेन टप्पा थोडासा पाठी खेचला. सिमेंटची विकेट आहे, फ्लॅट विकेट आहे, त्या कारणाने बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या तुम्ही पाहू शकता 13 वरती 4. थोडीशी अवघड स्थिती आहे ईशान्य पॅकर्स या टीमसाठी. शशी बॅटिंग करतात 1 बॉल 1 वरती, उमेश बॅटिंग करतात 3 चेंडूमध्ये 2 वरती. आतापर्यंत तिसऱ्या षटकामधले 4 बॉल समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, हा फटका थोडासा स्टायलिश खेळला. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिंग, लॉंग ऑफला झेल घेतला जाईल का? हो, इथे झेल पकडलाय. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. उमेश मैदानाच्या आतमध्ये आले आणि उमेश मैदानाच्या बाहेर चाललेत. आणखी एका विकेटचं पतन. 5 बाद 13 अशी स्थिती आहे ईशान्य पॅकर्स या टीमची. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. हा फटका अगदी आपण पाहिलं तर ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. एक सोपा झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. 5 बाद 13 अशी स्थिती आहे. चला पुढचे दोन्ही संघ आपण लगेच या. टॉस नाही करता येणार ना. बॅटर कोणाला सांगा. बोपर्डी गावचे समीर गाडवे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हरला धावा किती मिळतील, सिंगल रन मिळताना पाहायला मिळतंय. समीर गाडवे यांचं कौतुक याच्यासाठी करेन, अगदी ज्या पद्धतीने ऑक्शन 16 रंगला तिथपासून खूप मेहनत घेत आहेत. त्याच्या अगोदर अगदी आमचे अजित वरे सर असतील, त्याचबरोबर शशी कोचळे सर असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेसाठी त्यांनी मेहनत केली. परंतु आज मात्र मैदानाच्या आतमध्ये ॲज अ क्रिकेटर म्हणून संघासाठी काही रन त्यांना बनवावेच लागतील. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहिले ना तर विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ही सक्सेसफुल करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंचा जबरदस्त सिंहाचा वाटा आहे. एका बाजूला शशी कोचळे सर पाहत आहे, संस्थापक अध्यक्ष विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही समीर गाडवे सर यांना पाहताय जे बोपर्डी गावचे आहेत. दोन्ही प्रमुख आयोजक आहेत. परंतु आज मात्र त्यांची भूमिका काय असेल तर मैदानाच्या आतमध्ये ईशान्य पॅकर्स या टीमसाठी खऱ्या अर्थाने प्रमुख बॅटर बनणं महत्वाचं राहील. नितीन बॅटची कडा, पाठीमागे बॉल जातोय डिक्लेअर स्वरूपामध्ये. गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. वाई तालुक्यातील फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं, अनेक क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाला सर्वाधिक बोली नेहमी लागते ते गोलंदाज म्हणजे नितीन सनस. मॅन फ्रॉम असरे मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल टाकला, सिंगल रन येताना पाहायला मिळते. समीर गाडवे 44 एज. नितीन दादा पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, इथे बॉलला फिरवण्याचा प्रयत्न राहिलाय. लेग स्पिनचा मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ढुंडो ढुंडो मेरे साजना. अजित सर पाणी घ्या जरा, बॉटल नाही. 2 बॉल आणि 2 धावा येताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस टॅप स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आहेत मिड ऑनला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. पहा रात्री जर आपण पाहिलं तर 12 वाजता प्रवास नितीन दादांचा सुरू झाला. सकाळी 5 वाजता आले, त्यानंतर थोडीशी झोप घेतली आणि सरळ मैदानाच्या आतमध्ये आले. प्रॅक्टिस कोणतीही नाहीये, परंतु बॉल अगदी परफेक्ट टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिडलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल येताना पाहायला मिळते. म्हणजे एक समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळते, परंतु चालणार नाहीये. ईशान्य पॅकर्सला मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील या मॅचमध्ये. धावफलकावरती जाऊया. केवळ 18 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुढचा बॉल यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. क्या बात आहे, विकेट किपरचं मी कौतुक करेन. अप्रतिम विकेट किपिंग. आणि इथे मात्र समीर गाडवे बोपर्डी गावचे खेळाडू यांना मात्र बाद व्हावं लागतंय. आणखी एका विकेटचं पतन. 6 बाद 18 अशी स्थिती आहे ईशान्य पॅकर्स या टीमची. स्पोर्ट ऑन लाईव्ह टीमचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने 2 कॅमेऱ्याच्या साह्याने आणि ड्रोनच्या साह्याने ही संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धा ते कव्हर करतात. त्यांचे मॅनेजर असतील, त्यांचे दोन्ही कॅमेरामॅन असतील, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमी असेल. तुम्ही संपूर्ण मैदानाचा व्ह्यू पाहिला ना तर प्रत्येक मैदानाचा काना कोपरा दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने स्पोर्ट ऑन चॅनल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्या बॅटरवरती फोकस केला जातोय. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज गेल्यानंतर त्या गोलंदाजावरती फोकस केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांना दाखवायच्या वेळेस तिकडे
मुख्य मान्यवरांना दाखवला जातोय. आमचा संपूर्ण समालोचन कक्ष त्या ठिकाणी कव्हर केला जातो. ही सर्व गोष्टी स्पोर्ट ऑननी कंप्लीट केल्यात. क्या बात आहे. 100 पैकी 100 गुण त्या ठिकाणी स्पोर्ट ऑनला द्यावे लागतील. लेदर बॉलचे क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. किरण आलेत, मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. स्लॉग ओव्हर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नितीन दादा बॅकफुटला गेले, कव्हर्सला फटका जबरदस्त आहे. टायमिंग प्रॉपर आहे. या बॉलवरती वार केलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. चौथ्या ओव्हरमध्ये चौकार आलाय. आमच्या बरोबर अंकुश चिकणे आहेत, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि ते मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. स्ट्रोक तुम्ही पाहू शकता. रिप्ले टेलिकास्ट स्पोर्ट ऑननी दाखवलाय. बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला ओव्हर द कव्हर उचललं होतं. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. 22 लॉस ऑफ 6 विकेट. ईशान्य पॅकर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. परंतु VKC11 यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 24 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. 22 धावा स्कोरवरती लागतायत. 6 विकेटचं पतन. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला ना तर 28 दाखवतोय, 28. परंतु प्रोजेक्टेड स्कोरला पाठीमागे सोडायचं असेल तर तुम्हाला जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्ध असणारं शॉप क्रिकेटसाठी सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर सतीश सनस यांचं शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. ओमकार वाडकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती बॅकफुटला गेले, तिथून उचलण्याचा प्रयत्न. लेग साईडला पंच केलंय बॉलला. 1 रन मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सतीश सनस, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि त्यांच्या सोबत खऱ्या अर्थाने वाई तालुक्यातील एक होणार खेळाडू आणि ज्या पद्धतीने झोपला स्ट्रोक ज्यांनी खऱ्या अर्थाने बनवलाय, अर्थातच आमचे फॉलिंग स्विचचे मास्टर अजित बडे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. या दोघांनी मुख्य व्यासपीठावरती या. वेलकम, सुस्वागतम. गोलंदाजी मार्कवरती ओमकार वाडकर यांना पाहत आहे. वाई तालुक्याचा शेनवॉन म्हणून प्रसिद्ध असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. अफलातून दर्जेदार स्ट्रोक. शशी कोचळे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्यांच्या बॅटमधून बॅकफुटला गेल्यानंतर ऑन साइडला कडक कमालीचा फटका. 6 धावांसाठी षटकार. आणि या स्ट्रोकसाठी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अजित वरे सर यांच्या माध्यमातून या 6 साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. काय स्ट्रोक होता. रिप्ले टेलिकास्ट आजच्या दिवसाचा स्टेटस आम्हाला मिळाला. कोचडे सर, कमालीची बॅटिंग यार. पुढचा बॉल. आणखी एक एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉलला. इथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार. बॅटिंग आवडली असेल तर कोचळे सरांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सतीश सनस, जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. 2 बॉल 2 षटकार. पहा, एज इज अ नंबर. प्रमुख आयोजक आहेत. आयोजनाचा भार त्यांच्यावरती आहे, परंतु बॅटिंग पहा, क्लास बॅटिंग. 36 धावा स्कोरबोर्डती लागतायत. स्लोअर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे गेले. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र चांगला झेल पकडलाय. शशी कोचडे सर आउट होत आहेत. क्या बात आहे. बॅटिंग खूप चांगली केली. 2 षटकार पाहण्यासारखे होते, परंतु पहिला षटकार, तो मांडलेला षटकार, आज मात्र खऱ्या अर्थाने सकाळपासूनचा अप्रतिम सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्वालिटी बॅटिंग. 7 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. 36 वरती 7. ईशान्य पॅकर्स. काय स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा अप्रतिम राहिला. पहिली मॅच आपण जर पाहिली, अप्रतिम राहिली. शुभम मालुसरेचं कौतुक करेन, जो वाई सिटीचा खेळाडू आहे. 10 धावा डिपेंड करायच्या होत्या. अर्जुन गोळीची चांगली बॅटिंग राहिली होती, परंतु थोडंसं शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे अर्जुन गोळे आणि त्यांच्या टीमला थांबवण्यामध्ये शुभम मालुसरेला यश आलं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो घेऊन गेला. आकाश भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 7 विकेट्स गेल्यात. पहा, 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामध्ये 7 विकेट्स. ईशान्य पॅकर्सला कुठेतरी टीम मीटिंग घ्यावी लागेल या मॅच नंतर, कारण 7 विकेट्स त्यांच्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग तुम्हाला सातत्यपूर्वक करावी लागेल. बॅटिंग विकेट आहे. पुढचा बॉल. स्लोअर पद्धतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केले. टप्पा पडला, वळण घेतलं. बॉलनी गिरकी घेतली.
सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ओमकार वाडकर गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळेल का? नाहीये. इथे डॉट बॉल 1 रन येते. म्हणजे इथे षटक 5 समाप्त होत आहेत आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 37 धावा. 38 धावांचं टार्गेट होणार नाहीये कारण 5 धावांनी त्यांना आपण पॅनलाइज करतोय कारण त्यांचा 12th मॅन आपल्यापर्यंत आलेला नव्हता. त्या कारणाने 37 मधून 5 मायनस केल्यानंतर 32 धावा होतात. म्हणजे 33 धावांचं टार्गेट असेल. धन्यवाद. मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. आणि प्रथम सन्मान या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये आम्ही करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती कॅमेरामॅनला विनंती करतो स्टेज कव्हर करा. जशी मॅच संपेल कॅमेराचं लक्ष पूर्णपणे स्टेजवरती असणं गरजेचं असेल कारण मान्यवर आपल्यासाठी अतिमहत्वपूर्ण आहेत. त्यांच्याच सहयोगाने ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळते. प्रथम आपण सन्मानित करत आहोत वाई तालुक्याचे यशस्वी उद्योजक दिग्विजय सिंग भाटी साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण पहिला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. यशस्वी उद्योजक दिग्विजय सिंग भाटी सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. वेलकम सर. वेलकम वेलकम. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कोचळे सर आपल्याला विनंती आहे आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ईशान्य पॅकर्स टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये चला प्लीज. त्याचबरोबर बॅटिंग करणारी टीम विकेसी चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 33 धावांचं टार्गेट आहे. अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मॅच समरी विद्यानिकेतन प्रीमियर लीग मॅच क्रमांक 2 आहे. ईशान्य पॅकर्सनी कशी बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगची डिझाईन पूर्णपणे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवली जाते. शशी कोचळे सरांनी बॅटिंग केली 6 बॉलमध्ये 16 त्यांनी बनवले. केतननी बॅटिंग केली 4 बॉलमध्ये 6. वैभवनी बॅटिंग केली 5 बॉलमध्ये 4 त्यांनी बनवले. समीरनी बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 4 धावा बनवले. परंतु बॅटिंग अनालिसिस पाहिली विकेसीची तर जबरदस्त आहे. आयुषनी 1 षटक हाताळलं 2 विकेट प्राप्त केल्या 3 धावा केवळ खर्च केल्या. जगन्नाथ मांढरेचं देखील कौतुक करावं लागेल. 2 विकेट्स घेत असताना 7 रन त्यांनी दिले. परंतु नितीन सनस यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनाही 1 विकेट मिळाले 8 धावा खर्च केल्या. ओमकार वाडकर थोडेसे मागडे ठरले. स्लॉगवरचं षटक होतं अंतिम षटक होतं. त्यांनी देखील 1 विकेट प्राप्त करताना 14 धावा स्कोरबोर्डवरती त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. एकंदरीत पॅनल्टीच्या 5 धावा मायनस करून टार्गेट आहे विकेसी 11 साठी 33 धावांचं टार्गेट आहे. बॉल असतील 30 आणि या धावा चेस करण्यासाठी बॅटिंग क्रमवारीतले पहिले 2 फलंदाजांना आम्ही विनंती करतोय की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटिंग करणारी टीम विकेसी आपण अधिकचा वेळ घेऊ नका. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ आपण वाचवणं गरजेचं असेल. आपल्याला विनंती आहे आपण लगेच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. शशी कोचळे सर प्लीज आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. आपल्याला विनंती आहे. आजच्या दिवसामध्ये 2 गट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. A ग्रुपचे सामने होताना पाहायला मिळतील. बी ग्रुप मधल्या 2 मॅचेस देखील आजच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळतील. म्हणजे एकंदरीत टोटल 8 मॅचेस आहेत आणि त्या संपूर्ण मॅचेस कव्हर करण्यासाठी आपल्याला खूप सारा वेळ लागेल. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की थोडा वेळ वाचवा. चला दोन्ही बॅटर थोडंसं लवकर या. 33 धावांचं टार्गेट आहे आणि बॉल आहे 30. आता या मॅच मध्ये या धावा डिपेंड होतील का हे पाहणं गरजेचं असेल. ईशान्य पॅकर्स टीम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी उतरताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणासाठी रचना करताना पाहायला मिळते. बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
प्रशांत चौधरी मॅन फ्रॉम आसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रथमेश आंबिवले सोमेश्वरवाडी गावचे खेळाडू आहेत. हे दोन मातब्बर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने वाई तालुक्याचं वैभव, वाई तालुक्यातील सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर यांना तुम्ही पाहताय. मुंबई पोलीस म्हणून त्यांची ख्याती राहिले. अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जेदार कामगिरी अमित वाडकर यांची सातत्यपूर्व राहिली आहे. आज थोडंसं पहिल्या मॅचमध्ये नाराज केलंय, परंतु येणाऱ्या मॅचेसमध्ये अमित वाडकर यांच्या बॅटिंगचा आस्वाद आपण सर्वजण घेणार आहोत. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. वैभव वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव. एका बाजूला बोरगाव गावचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. 33 धावांची चिरफाड करायची आहे या मॅच मध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर कोणतंही नव्हतं या बॉलवरती. सरळ बॉल अमित वाडकर यांच्या हातामध्ये जातोय, म्हणजे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल गोलंदाजी करण्या टीमला, तर डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील, विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील, आणि ते करताना वैभव वाडकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फटका पहा तुम्ही. अप्रतिम स्ट्रोक आहे. कव्हर्सला खेळलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. टिपिकल स्ट्रोक आहे. आणि आपण जर पाहिला तर बॅटर प्रशांतचा आवडता फटका त्यांनी खेळलाय. ओव्हर द कव्हर बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. तिकडे चालूच आहे. प्रशांतला तुम्ही थांबवू शकत नाही. आणि जर विकेट सकाळीच मी सांगितलं की फ्लॅट विकेट आहे, काचेसारखं विकेट आहे, बॅटवरती बॉल येत आहेत, फक्त तुम्हाला बॉल कनेक्ट करणं गरजेचं आहे. फुटवर्क इम्पॉर्टंट आहे, बॅटिंग स्टान्स तुमचा इम्पॉर्टंट आहे. आणि प्रशांत त्या बाबतीमध्ये अप्रतिम नेहमी बॅटिंग करताना आपण त्यांना पाहिले. हा फटका ऑन द राईट समोर खेळण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. त्या ठिकाणी बॉलरनी हा बॉल अडवलाय, म्हणजे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 33 धाबा करायच्या आहेत. एक चौकार आला, एक सिंगल आले, 5 धाबा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. वैभव वाडकर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. बोरगाव टीम कडून खेळताना अनेकदा चांगली कामगिरी करताना या आपण बॉलर्सला पाहिले. पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. अगदी खोलात टाकलेला बॉल, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. शशी कोचळे सर. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक अप्रतिम सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रथमेश आंबिवले क्वालिटी स्ट्रोक. धावा मिळतील 4 चौकार. हे करणं गरजेचं आहे. गॅप कुठे आहे, गॅप शोधणं गरजेचं असतं. आणि आता पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, तिथे मात्र अधिकचे अशा प्रकारचे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर करत असतो. 2 चौकार आलेत या षटकामध्ये. 33चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करायचा होता, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. 9 धावा स्कोरबोर्डती लागतात. 33चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता दोन्ही बॅटर त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करताना आमचा स्पोर्ट ऑन चॅनल तुम्ही पाहताय. वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा स्पोर्ट ऑननी अप्रतिम केली होती, आणि त्या कारणाने पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित करण्यात आलं या स्पर्धेमध्ये. तुम्ही चांगलं काम करता त्यावेळेस नक्की तुम्हाला पुन्हा प्रत्येक स्पर्धेमध्ये बोलवलं जातं. आणि स्पोर्ट ऑननी चांगलं काम केले त्याची पोचपावती म्हणून पुन्हा एकदा विद्यानिकेतन प्रीमियर लीगमध्ये स्पोर्ट ऑन चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्याचं काम देखील स्पोर्ट ऑनचे कॅमेरामॅन करतात. त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. शुभम माळशिकरे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, तर मोहन जाधव हे 2 कॅमेरामॅन अप्रतिम काम करतात. आणि खऱ्या अर्थाने मॅनेजर ह्या सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तुमचं नाव? प्रीतम लोखंडे, ओझरडे गावचे आमचे प्रीतम दादा. अप्रतिम काम, क्वालिटी काम. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 9 झालेत ना, तुम्ही 10 दाखवता. नाही 9 10 आहेत ना, 9 आहेत ना. पहिला बॉल
लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न, इथं अपील करण्याची प्रयत्न केला होता लेग बिफोरसाठी, परंतु अगदी पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. 22 स्वरूपामध्ये एक सिंगल येते. 10 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती किरण येत आहेत. किरण गोलंदाजी मार्कवरती वाई सिटीचे तेज तर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. बावधन गावचे खेळाडू आहेत आणि ते गोलंदाजी मार्कवरती किरण यांना आपण पाहतोय. हा फटका ऑन द राईज खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. केतन बॉल देतील तोपर्यंत एक सिंगल देण्यात येते. थ्रो पहा, अप्रतिम थ्रो यार केतन. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा, वाई सिटी वाई ग्रामीणचे खेळाडू सुद्धा मागे नाही आहेत. शुभम मालुसरेने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी पटकावलाय. त्यामुळे शुभम मालुसरेचं देखील कौतुक करावं लागेल. त्यानंतर किरण गोलंदाजी करतायत जे बावधन गावचे खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं होतं, ऑन ड्राईव्ह केलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न केला. तितकं मोठं टार्गेट नाहीये, कोणती जोखीम पत्करत नाही. दोन्ही बॅटर प्रथमेश आंबिवली एका बाजूला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत कासुर्डे जे असरे गावचे आहेत. हे दोन फलंदाज चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत चौधरी माफी असावी. लेग साईडला पंच केला, मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर आहे आणि या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय. 6 धावांसाठी. वा, प्रथमेश आंबिवलीच्या बॅटमधून येतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कमालीचा स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट पहा, टप्पा पडला, त्यानंतर या बॉलला उचललं, टायमिंग प्रॉपर होतं, स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि या बॉलला पाठवलं 6 धावांसाठी सिक्सरसाठी. क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून केला जातोय. 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. 18 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पुढचा बॉल फुलटॉस होता, समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रथमेश आंबिवले, क्वालिटी, जबरदस्त स्ट्रोक. आणखी एक येतोय षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमेश आंबिवले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. हा फटका तुम्ही पाहिला, फुलटॉस होता. लोअर फुलटॉसला समोर खेळ, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल हवेत तरंगत राहिला, त्यानंतर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 साठी षटकार. पुलचा फटका पुन्हा एकदा. पुल इज सक्सेसफुल नाहीये. इथे कॅच पकडलाय डीपला क्षेत्ररक्षकाने. डीप मिड विकेटला एक चांगला झेल आणि प्रथमेश आंबिवलीची स्फोटक बॅटिंग इथे समाप्त होताना पाहायला मिळते. 24 धावा स्कोरबोर्डती लागतात. 33चा पाठलाग आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि टॉससाठी आम्ही दोन्ही टीमला विनंती करू की आपण लगेच रेडी राहा. तेजदीप 11 आणि विकेसी 11 असा टॉस आहे. तेजदीप 11चे कॅप्टन प्लीज या. संकेत कळंबे यांना मी विनंती करतोय टॉससाठी या आणि ब्लेझर परिधान करा, आपल्याला विनंती असेल. विकेसी 11 आणि तेजदीप 11 असा सामना यानंतर आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी ब्लेझर घालून रेडी राहतील. जशी मॅच संपेल तसं आम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये टॉस करत आहोत. बऱ्याचशा गोष्टी नवीन तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. बाउंड्री लाईनचा पट्टा देखील खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतः आता मात्र शशी कोचळे सर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. कवसला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉल फेकलाय. इथे एक तर कंप्लीट होते. 25 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. प्रशांतचं कौतुक करावं लागेल. शांत पद्धतीने तो बॅटिंग करतोय. त्याला माहीत आहे 33 धावा तितक्या नाही आहेत. आक्रमण करण्याची गरज नाही आणि ते काम करायचं होतं ते प्रथमेश आंबिवली करून गेलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने. जगन्नाथ मांढरेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय. कॅप्टन आहे टीमचे जगन्नाथ मांढरेंना तुम्ही पाहू शकता. सोमेश्वर गाडी गावचे एक चांगले ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्या नावाची वर्णी लागते. याही स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहतोय आपण. फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे क्षेत्ररक्षक येतील आणि झेल पकडतील. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अगदी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाने वेग पकडला, झेलपर्यंत पोहोचले, कॅच पकडले त्या ठिकाणी आणि प्रशांत इथे बाद होताना पाहायला मिळतात. रिप्ले टेलिकास्ट या ठिकाणी पाहू शकता. चांगला बॉल होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर जुळून आलेलं नाही.
बॅटची कडा लागली, त्यानंतर क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल पकडला. विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. प्रशांत मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर, सह्याद्री स्पोर्टचे मालक अर्थातच नितीन दादा सनस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकले नव्हते. थोडंसं आंधळी स्ट्रोक ग्रामीण भागामध्ये याला म्हटलं जातं. आंधळी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येकाने लहानपणी हा स्ट्रोक खेळला. आता थोडंसं मॉडर्न क्रिकेट आहे, अपडेट क्रिकेट आहे, अधिकची प्रॅक्टिस केली जाते. परंतु या अगोदर तुम्ही 10 वर्षाच्या पहिले जाल तर कुठेही प्रॅक्टिस नव्हती, डायरेक्ट मॅचला जायचं. प्रयत्न चांगला होता. एक सिंगल देऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोचळे सरांचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी. हा फटका डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय आणि अगदी बॉल आमच्या समालोचन कक्षाला गवसणी घालतोय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गायब केलाय. सोमेश्वरवाडी हा सुपरस्टार बॅटर जगन्नाथ मांढरेने षटकार मारून मॅचेस फिनिश केले. अप्रतिम अप्रतिम. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत ज्यांनी 2 विकेट प्राप्त केल्या, 3 विकेट्स घेतल्या. आयुष अर्थातच सोमेश्वरवाडी गावचा हा खेळाडू आहे जो बुमरा नावाने संपूर्ण वाई तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. आयुष, आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या प्लीज. जगन्नाथ मांढरे आपण तिकडे जाऊ नका प्लीज, इकडे या, टॉससाठी या. चला दोन्ही कॅप्टन टॉस आपण करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र त्या ठिकाणी ब्लेझर घालून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि अगदी थेट मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस करत आहोत. या प्लीज. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण मैदानाच्या आतमध्येच देऊया. आयुष, आपण या प्लीज. हॅलो.